असणार आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन टीम साठी आपण या ठिकाणी यायचंय. टॉस साठी या ठिकाणी इनिंग्स ब्रेक मध्ये आपण यायचंय. दोन्ही कॅप्टन कल्पेश रायकर आणि त्यांच्यासमोर ब्ल्यू बुल्सचे कॅप्टन अभिजित मोहिते, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग्स ब्रेक मध्ये व्यासपीठावर यायचंय. च्या 15 वरती येऊन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी समीर करतायत गोलंदाजी. पुढचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव आली आहे कटच्या स्वरूपात. धाव संख्या 16 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर यावेळेला येताना पाहायला मिळणार आहे. धाव संख्या 16 वरती येऊन पोहोचली. 16 विथ गडी बाद, 16 विदाउट लॉस. पंचांकडनं थोडंसं ऑन केलं जातं. यावेळेला बॉलरला चेंडूची कोणत्याही प्रकारे तुम्ही शकत नाहीये. चेंडू यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. आतमध्ये येणारा चेंडू होता. राईट हँडेड बॅटरसाठी एक धाव आली आहे आणि या एका धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 विथ गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. चला थोडीशी घाई करायची आहे. विनंती असणार आहे यानंतर आणखी 4 सामने आपल्याला आजच्या दिवसातले पूर्ण करायचे आहेत आणि त्याचमुळे आपल्याला विनंती असणार आहे लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करायची आहे. ते दादा बोलणार यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे आणि या एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2.1. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. 18 धावा धावफल कव्हर झाले आहेत. एक चांगल्या स्कोरच्या दिशेने हा संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. परंतु किंग कोब्रा चांगली फलंदाजी करतायत आतापर्यंत या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये हेमंत नागपूर यांच्या षटकामध्ये मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या मोठ्या फटक्यात यश देखील प्राप्त केलं होतं. यावेळेला एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहन यांचा तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि अक्षय आणि त्यांच्यासोबत ऋषिकेशची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. अक्षय आणि ऋषिकेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला त्या चेंडूला आणि रनआउटच्या स्वरूपात आली आहे या ठिकाणी विकेट. बाद होऊन घरी परतावं लागणार आहे. अक्षय यांना सलामीची जोडी या ठिकाणी तुटली आहे आणि 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19. पहिला झटका, पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर झेद या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. झेद जर्सी नंबर 7 झेद रोहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेगस्टम्पच्या बाहेर थोडंसं स्टान्स घेऊन वाईड स्टान्स घेऊन तयार होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. ऋषिकेश समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. आणखी एक रनआउट का आलाय याकडे सर्वांच्या नजर असणार आहेत. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. SSS लाईव्ह यांच्या डिसिजनची या ठिकाणी उत्कंठा असणार आहे. बराच डाऊटफुल तो डिसिजन आहे पंचांनी, म्हणूनच 3rd अंपायर डिसिजन या ठिकाणी कळवलंय. 3rd अंपायरकडे लागले सर्वांच्या नजरा. आउट असणार आहे की नॉट आउट असणार आहे. आपण बिग स्क्रीनवर पाहू शकता डिसिजन. बिग स्क्रीनवर आपण डिसिजन पाहणार आहोत. लक्ष असू द्या.
डिसिजन काय दिला जातोय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आणि आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय, म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात बॅक टू बॅक विकेट. बघा ओपनर्सचं नशीब कसं असावं, केवळ चीट नाही, झेल नाही, स्टंप आउट नाही, हिट विकेट नाही, तर सरळ रनआउटच्या स्वरूपात दोन्ही बॅटर पवेलियनच्या आत जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली 19 आणि आता दुसरा गडी बाद. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. चला घाई करायची आहे. टायटन्स, माझगाव टायटन्स, वेळ फार कमी आहे आणि आपण वेळ जास्त दवडताय. विनंती असणार आहे लवकरात लवकर आपली ही 2 चेंडू हाताळायचे आहेत, आणखीन एक षटक हाताळायचं आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, कट केलाय, एक धाव आली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली. एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. रोहन यांचा जर्सी नंबर 18 चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळली. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. वाईड बॉल असणार आहे नक्कीच आणि वाईड +1 = 2. धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचणार आहे. एक्स्ट्राच्या धावा किती महागात पडतात येणाऱ्या वेळेमध्ये कळणाऱ्या आपल्या सर्वांना, कारण वेळ फार कमी आहे. पाहायचं झालं तर टायमर मध्ये सुद्धा यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक रनआउट. या ओव्हर मधला तिसरा रनआउट आलाय आणि तिसरं षटक संपता 3 रनआउटच्या स्वरूपात 3 गडी बाद झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. 3 गडी बाद. संघ किंग कोब्रा. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि चौथं षटक घेऊन कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला नवा गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. सुयशच्या माध्यमातून या ठिकाणी हे शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म, लेफ्ट आर्म, माफ करा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येताना पाहायला मिळतात आपल्याला सुयश. जर्सी नंबर 28 सुयश. शेवटचं षटक आहे या ठिकाणी. शेवटचं षटक या ठिकाणी माणूस होताना पाहायला मिळते. यावेळेला पहिला चेंडू ड्राईव्ह केला त्या चेंडूला एकच धाव यावेळेला मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं 23 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरेश पुन्हा एकदा तयार होत आहे. धावसंख्या 23 वर येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ होणं अजूनही बाकी आहे. तर चला यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. कल्पेश रायकर आणि अभिजित मोहिते दोन्ही कॅप्टन्सने तयार राहायचं टॉससाठी. लोअर फुल टॉस चेंडू आहे, चांगली अडवणूक केली गेली आहे. एकच धाव यावेळी येताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 24 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 24 धावा 3 गडी बाद. समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे 2 चेंडूनंतर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 निघडलेली वरिष्ठ शोधत असतील सुयश. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आहे. यावेळेला देखील चांगली अडवणूक केली गेली आहे. एकच धाव यावेळेला देखील प्राप्त झाली आहे. धावसंख्या 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 षटकांनंतर धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 सिंगल्स आतापर्यंत आलेत. मोठा फटका खेळला जाणार का? शेवटच्या धावांना मोठ्या धावांमध्ये परावर्तित केला जाणार का? यावेळेला वाईड +2. 3 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. 3 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या आता 26 वर येऊन 28 वर येऊन पोहोचते. फलकावरती झाले आहेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस चेंडू होता. यावेळेला चांगली आपल्या बॅक टू द बॉलरला अडवणूक झाली आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आलाय. पहिली धाव ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या 29. चौथा झटका. आता 4 गडी बाद. टीम किंग कोब्रा.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे. डॉट बॉल नक्कीच येताना पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हर मधला सुयश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 28. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला, पहिल्या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या DPL मधल्या अपग्रेड बद्दल बोलायचं झालं तर यावर्षी LED स्टंप्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे डान्स कॅम्प आपला गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतं. डॉकयार्डच्या मेन सिग्नलवरती यावेळेला जवळजवळ 30 ते 35 फुटाचा एक बॅनर आपल्याला आडवा पाहायला मिळतो. यावेळेला रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे का? हो, शेवटच्या चेंडूवर सुद्धा आली आहे विकेट. म्हणजे या शेवटच्या षटकात खर्च झाले आहेत केवळ 6 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 29. 5 गडी बाद म्हणजेच 30 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे माझगाव टायटन्स या संघाकडे. तर चला किंग कोब्रा लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्यायची आणि टॉस मैदानाच्या आत होतोय. टॉस वरती नक्कीच येताना पाहायला मिळते आपल्याला. हॅलो, डिस्कनेक्ट. हॅलो, क्रू मेंबर इकडे संपर्क साधायचा आहे. कौन? अरे उन लोग ही बोला है, उसने ही बोला है. सुनो होय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. तो बोलले सुरुवात होते मॅचला. यापुढील होणाऱ्या सामन्यात नाथवा पॉवर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. विनंती असणार आहे या मॅच नंतर लगेच रेडी राहायचंय. नाथवा पॉवर सुरुवात होते दुसऱ्या डावाला. 30 धावांचं असणार आहे लक्ष. ओपनिंग पेअर या ठिकाणी आलेली आहे. ऋतिक आणि रोहनची जोडी मैदानाच्या आत आली आहे. पहिली धाव घेतली आहे. धावांचा श्री गणेश या ठिकाणी झालाय आणि 23 चेंडू 29 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता. 23 चेंडूवर 29 धावांची असणार आहे आवश्यकता. समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि रनआउटच्या स्वरूपात आली विकेट. बाद होऊन माघारी बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे रोहन यांना. विकेटचं होत आहे पतन आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 1. पहिला झटका, पहिला गडी बाद. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही 22 चेंडू आणि 29 धावांची असणार आहे आवश्यकता. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगमध्ये चांगलं कॉन्ट्रिब्युशन दाखवलंय आपलं, परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील तितकाच संघाला भरभक्कम आधार आपल्या गोलंदाजीने पुरवठा करावा लागेल. यावेळेला यॉर्क केलाय चेंडूला. एका धावेसाठी तो फटका येताना पाहायला मिळतोय. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आत आले मिलेन. आता ऋतिक आणि मिलेनची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. बाद होऊन माघारी परतले नक्कीच. यावेळेला एका धावेचा आणखी एक फटका धावसंख्या 3 वरती झेप घेते.
4 चेंडूनंतर 3 धावा धावफलकावरती झाल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एक नवा संघ माझगाव टायटन्स या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील एक नवा संघ खेळत होता, जो होता माझगाव रॉयल चॅलेंजर्स. आता जर आपण पाहिलं तर खेळतोय तो म्हणजे माझगाव टायटन्स. पुढचा चेंडू यावेळेला मुलरलेनचा बॉल आहे. डीप झोनमध्ये त्याला टोलावलाय एका धावेसाठी. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली गेली. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक 4 वर येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ऋषिकेश चांगला षटक हाताळले. केवळ 4 धावा दिल्या आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर येताना पाहायला मिळतोय. काय सुरेख चेंडू आहे. हो हो हो, वेग आणि वेगावर स्वार असलेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दरम्यान नक्कीच वेगवान गोलंदाजाबद्दल आपण म्हटलं होतं आणि या फास्ट बॉलरची एक स्टोरी देखील आपण सांगणार होतो. तर तो इंग्लंडचा बॉलर आहे गज एटकिन्सन, ज्याला आपण कालच्या T20 मध्ये खेळताना पाहिलं. नक्कीच साल 2020चं होतं आणि त्याच्या आईचं स्वप्न की त्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळावं आणि त्याची तयारी देखील गज करून चालली होती. परंतु त्याच दिवशी आईशी आपल्या कॉलवर बोलत असताना त्यांच्या आईची हत्या करण्यात आली इंग्लंडमध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सलग 3 वर्ष त्यांनी मेहनत घेतली आणि 3ऱ्या वर्षी गज एटकिन्सनने आपला डेब्यू इंग्लंडसाठी केला. आणि महत्त्वाची बाब तर ही आहे की ज्या वेळेला गज एटकिन्सनने डेब्यू केला त्याच वेळी त्याच्या आईची ज्यांनी हत्या केली होती ती लोक पकडली गेली. आणि एका दिशेला त्याच्या आईची हत्यारं पकडली गेली आणि दुसऱ्या दिशेला तो त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करत होता. आणि याच क्रिकेटच्या ज्या स्टोरीज असतात या आपल्या सर्व क्रिकेटर्सला मोटिवेट करत असतात. ही स्टोरी होती गज एटकिन्सनची. इंग्लंडचा बॉलर, इंग्लंडचा फास्ट बॉलर, याची आपण स्टोरी पाहिली. अशाच दररोज आपण एक नवनवीन क्रिकेटच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहूच. परंतु दरम्यान DPL वर फोकस करूया. यावेळेला डाऊन द लेग साईड आणखीन एक वाईड बॉल. धाव संख्या 7 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 1.3 षटकांनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 1.4 षटकांनंतर 7. 1 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. लक्ष मोठं आहे. 30 धावांचं आहे. नागवा पावर आपण तयार राहायचंय. हो, काय सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला झैद यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच जर पाहिलं तर टीम इंडियाची देखील वाटचाल तितकी चांगली चालू नव्हती. परंतु या T20 आहे ना, कालच्या झालेल्या T20 आहे ना, एक चांगली होप जागी केली. यानंतर येणारी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या सर्व भारतीयांसाठी फार महत्त्वाची असणार आहे. 2024 मध्ये जिंकलेल्या T20 या विश्वचषकानंतर आता सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या ICC ODI ट्रॉफीवर. कारण 19 नोव्हेंबर 2023 भारताला लागलेला सर्वात मोठा झटका या ODI वर्ल्ड कपचा तो जो ट्रॉफी ड्रॉट आहे ODI ट्रॉफीचा तो तोडण्याचा प्रयत्न असणार आहे इंडियन टीमचा. दरम्यान मागच्या दिशेने वळूया. अरबा झालेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 पर्यंत होईल. 12 पर्यंत करणार मग उद्या व्हिडिओ नवीन व्हिडिओ. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. नो बॉल या ठिकाणी आलाय. आता मात्र समीकरण अगदी समालोचकांनी जसं आधी सांगितलं होतं तसं झालंय.
12 चेंडू आणि 20 धावांवर समीकरण आलंय. यावेळेला चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आलाय चौकार. DPL चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. आणि या पुढची मॅच मध्ये आपण कल्पेशला देखील खेळताना पाहणार आहोत. मागचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि विजयाच्या हॅट्रिक साठी या विजयाच्या भुकेपायी या मैदानात उतरलाय. आणि कल्पेशची बॅटिंग बघताना एकच मनात येतं की या मैदानाची जणू त्याला देत आहे. कारण असे खेळाडू फार कमी असतात आणि असे खेळाडू फार कमी भेटतात आपल्याला पाहायला. आणि जितका वेळ त्याची बॅटिंग बघायला मिळेल ना, या यंगस्टर्सला माझं सांगणं असणार आहे, जितक्या वेळा कल्पेशची बॅटिंग बघायला भेटेल तितक्या वेळा ती बघून घ्या. कारण चांगली बॅटिंग, चांगला बॅटर करताना पाहायला मिळतो. यावेळेला खेळलाय त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. माझे अजूनही चांगलं लक्षात आहे, काही 1.5 ते 2 वर्षांपूर्वी घोडपदेवमध्ये बंदिस्त मैदानात त्यांची बॅटिंग मी पाहिली होती. आणि तिथपासून त्यांची बॅटिंग मी पाहतच आलोय. इतक्या वर्षांच्या कालखंडात त्यांची बॅटिंग इतकी पाहिली असेल की त्यांच्या बॅटिंगचा प्रत्येक टेक्निकल मूव्ह आतापर्यंत आम्हाला कळलाय. दरम्यान जर आपण पाहिले तर काय घडलंय मैदानाच्या 2.3 षटकांनंतर धावसंख्या 2.4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 3 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत. दीपक आलेत बॅटिंगसाठी. 15 धावा धावफलकावर झाल्यात. फुलटॉस चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार आहे. या मॅच मध्ये चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 15 वर चढून आहे. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला मात्र एकाच धावेसाठी खेळलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 16. 3 गडी बाद. अजूनही 1 षटक उरलंय आणि एका षटकामध्ये 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. 16 धावफलकावरती झाले. 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी, या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. सामना जर टाय झाला, सामना जर बरोबरी सुटला तर मात्र दोन्हीही टीम्सला पॉईंट टेबल मध्ये 1-1 पॉईंट शेअर करावा लागेल. नक्कीच या प्रीमियर लीग ज्या असतात, या प्रीमियर लीगचं नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर येते आपल्या भारतातली सर्वात मोठी नव्हे तर या जगातली सर्वात मोठी प्रीमियर लीग, ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, ज्याला IPLच्या नावाने देखील आपण ओळखतो. आणि त्याच IPLने आता इतकी प्रगती केली आहे की त्याच IPLच्या फ्रँचायझी आता बाहेरच्या देशातल्या लीगमध्ये देखील पार्ट घेत आहेत. आपण SC20 मध्ये पाहतो, आपण इंटरनॅशनल T20 टुर्नामेंटमध्ये पाहतो. कॅनडामध्ये देखील IPLच्या ओनर्सचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला समोरच्या दिशेने नक्कीच दुबईमध्ये सुरू असलेली इंटरनॅशनल T20 लीग, त्याचं देखील आपण केली. MI एमिरेट्स, वेस्ट इंडिजमध्ये देखील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये देखील कोलकाताचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. नाईट रायडर्स या संघाने तो संघ त्या ठिकाणी खेळतो. दरम्यान यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आत, एक सिंगल येते. अजूनही मॅचेस ऑन आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. एखादा चौकार लगावला गेला जर दीपकच्या बॅटमधून तर नक्कीच नेत्र दीपक चमकतील सर्व खेळाडूंचे. यावेळेला मात्र दीपक आपल्या संघासाठी या ठिकाणी बाद हो झाले आणि माघारी परतले. स्टंपिंगच्या स्वरूपात, यष्टीच्या स्वरूपात दीपक होतात बाद. संघाची धावसंख्या 19. 4 गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. या मॅच मध्ये आता सुरस निर्माण झाली आहे, रंगत निर्माण झाली आहे. अनिकेत नाखवा आले बॅटिंग साठी. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि रनआउटच्या स्वरूपात नक्कीच विकेट गेली असती. कारण एका वेळेला जर पाहिलं तर होप सोडून दिल्या होत्या अनिकेतनं. अर्ध्या विकेटवर जाऊन थांबले होते अक्षरशः. अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. माफ करा, स्कोर कार्ड इथे अपडेट झालं नव्हतं. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी परततायत बॅटर जिशान या ठिकाणी माघारी परततायत बॉक्स आउटच्या स्वरूपात. म्हणजे सामन्याचं समीकरण आता समीप आलंय. सर्वात मोठा विजय समीप आलाय. समीर आलेत गोल बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल आहे, समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावांनी विजय मिळवलाय, तो म्हणजे किंग कोब्रा या संघाने. अभिनंदन. चला नाखवा पावर बॅटर पाठवायचं.
चला बॅटिंग घेतली आपण. बॅटर पाठवायचे कल्पेश आणि विनंती असणार आहे अभिजित मोहिते. चला फील्ड सेटअप करून घ्यायचंय. कोणत्याही प्रकारचा डान्स कॅप आता नसणार आहे. 10 वाजून गेलेत आणि त्याचमुळे आपण वाद्यवृंद जे आहे, संगीत योजना जी आहे ती संपूर्णपणे ठप्प केली आहे. उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रापासून पुन्हा एकदा ही